हिंदू म्हणूनच जगावा आणि राहावा, यासाठी जर यांनी यांच्या देहाचा नाश केलाय, राखरांगोळी केली, त्यांनी संघर्ष केलाय म्हणून आपण आनंदाच्या उड्या मारतो, हे तर मान्य. मग मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या. आज तुमच्या रक्तातून जन्माला आलेली ही जी भविष्यातली पिढी आहे, या पिढीने शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने जगावा आणि हिंदू म्हणूनच राहावा, यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार आहात? द्या उत्तर मला. तो मी येतो चहा पिऊन. चला. आज जर एवढा डीजेवर आम्ही अखंड हरिनाम सप्ताह करत असतो, एवढा जर आनंदाने आमचे लग्न लावत असतो ना, वाढदिवस करत असतो, एवढा नंगानाच करत असतो ना. नंगानाच कोणता? हा, बजाव. एवढा आनंदात चाललाय ना आमचं. यांनी राख केली, नाश केला आपल्या आयुष्याचा. याचा उलट प्रश्न माझा फक्त एकच आहे. आज तुमच्या रक्तातून जन्माला आलेले लेकरं अशीच आनंदाने आणि सुखाने शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू म्हणून जगावेत, यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार? उत्तर द्या. ते आता काय करायला पाहिजे महाराज, आम्ही सोपटे घालितो. एवढे मोठाले ते कीर्तनकार बी आणि तो तुमच्यासारखे बाबा लोक, मग अजून काय करायला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती झाली. मी स्वतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र 6 राज्यात फिरतो कार्यक्रमासाठी. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर. राजांचा लय अभिमान आम्हाला, बरं का महाराज, राजांचा लय अभिमान आम्हाला. म्हणून एवढा अभिमान आम्हाला राजांचा, म्हणून तर राजे आज आम्ही तुमचा फोटो आमच्या घराच्या दरवाजावर चोपदारासारखा लावतो. चोपदारासारखा राजे तुमचा फोटो. राजे तुमचा अभिमान नाही आम्हाला, म्हणून तर राजे तुमच्या गडकोटाचं आणि तुमचं नाव आम्ही धाब्यावर टाकतो. जगदंब ढाबा, रायगड ढाबा, तोरणा ढाबा, कोंढाणा ढाबा, स्वराज्य ढाबा. त्या टेंभुर्णीत गेले ना, टेंभुर्णी माहिती तुम्हाला, पंढरपूरवर जाताना टेंभुर्णीच्या थोडस खालीकडे ते बायपास नाही, आतमध्ये जाण्याच्या अगोदर बायपासला जय बजरंगबली ढाबा. इंदापूरला गेले ना, इंदापूरच्या मेन रोडला संत तुकाराम महाराज ढाबा. महाराज लय अभिमान आम्हाला तुमचा. संत ज्ञानेश्वर माऊली ढाबा तिथे शेजारी, इंदापूरच्या शेजारी तिथेच. धाब्यावर आणि हॉटेलवर नावं टाकणाऱ्यांना थोड्याशा लाजा वाटाव्यात, लाजा. आणि शिवजयंती पण साजरी करतात देशी. ओरिजिनल शिवभक्त कसले आले? ओरिजिनल तर दिसतच नाही, काही काही तर उग नमुने हो. हा, राजांची मिरवणूक चालू, डीजे चालू. राजा तुम्ही पुढे, राजा माया. राजा तुमचा पहिला मावळा. आपण एक गाण्या वाजच्यावर रे आज राजा ज्या तुम्ही मातीत जन्माला आलात, राजे त्याच मातीत आम्ही जन्माला आलो. राजे ज्या मातीमध्ये जन्म घेऊन राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केले, राजे त्याच स्वराज्यात आम्ही तुमच्या विचारांचा जागर घालायचा कुठेतरी प्रयत्न करतो. मग तो कीर्तनाच्या माध्यमातून असेल, तुमच्या जन्मोत्सवानिमित्त असेल, तुमच्या राज्याभिषेकाने झालं असेल, नाहीतर तुमच्या मृत्यूच्या दिवशी असेल. राजे कुठेतरी तुमच्या विचारांचा जागर करायचा, पण दुर्भाग्य आमच्याच धर्मातला, आमच्याच गावातला, आमच्याच भावकीतला, आमच्याच रक्तातला, आमच्याच घरातला कोणीतरी येतो, आमच्या टांगड्या घालून आम्हाला खाली कोसळून पडतो. राजेंना नव्याने वाराणीच्या ताकद आमच्या मनगटात, आमच्या पायात, आमच्या मस्तकात. त्यामुळे राजे एक आमच्यावर उपकार करा. राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. हो राजे या ना. स्वराज्य निर्माण तुम्हीच करावं, तुमच्या स्वराज्याची वाट आम्हीच लावावी. तुम्ही आमच्यासाठी संघर्ष करा, आम्ही कॉलेजमध्ये जाऊन पळून घेऊन जावं. या तुम्ही यासाठी यावं, आम्ही तेच करावं. साधा राजे गडकड तुमच्या आम्ही पाहायला जरी गेलो तरी आम्ही मोठाने दगड पाहतो. खिशात मात्र नवा खडू घेऊन जातो, असा रंग घेऊन जातो, बदाम काढतो आणि तिचं आमचं नाव कोरून येतो, जसं यांच्या बापाचा किल्ला. मरायच्या अगोदर जर पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला जाताना जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या किल्ल्यांना भेटायला जा. एकच राजा, एकच राजा, माझ्या राजाचं नाव
मारायच्या अगोदर छत्रपती शिवाजीराजांचे किल्ले पाहून घ्या तुम्ही. आता तर छत्रपती संभाजीनगरच्या अगोदरचा औरंगाबादच्या अगोदर खडकीच्या पलीकडे देवगिरी किल्ला आहे. कोणी कोणी पाहिला वर हात करा जरा. देवगिरी पाहिला. मरायच्या अगोदर बघा काय किल्ला आहे तो, काय तयार केलंय, काय बांधकाम आहे. लाखो रुपये दिले ना, कोट्यवधी लक्षावधी रुपये दिले तरी असे जमणार. हा शासनाने दिले तर महाराज आम्हीच आमच्या खिशात घालू, पण किल्ल्याची दुरुस्ती करणार नाही आम्ही. कर्म चांगलं करा. हॅलो, कर्म चांगलं करा. एक वेळेस माणूस देवाला नाही घाबरला तरी चालेल. गायक मंडळी, एक वेळेस माणूस आपले जन्म देणाऱ्या आई वडिलांना नाही घाबरला तरी चालेल. एक वेळेस माणूस आपल्या गुरुला नाही घाबरला तरी चालेल. एक वेळेस बायकोला नाही घाबरला तरी बी चालेल. पण माणसाने कर्माला घाबरावं का? कारण कर्म गाठून बक्षीस देत. ह्या जन्मात नाही, मोरल्या जन्मात नाही, अजून मोरल्या जन्मात कर्म गाठून बक्षीस देत. म्हणून तर आमचे संत म्हणले, जसं कर्म कराल ना तसंच भरायला लागल. केले कर्म झाले त्याची निघून गेले. कर्म चांगलं करा. आणि जर कर्म चांगलं केलं ना तर मग चांगला लाभ प्राप्त होईल बरं तुम्हाला. तिसऱ्या चरणामध्ये लाभ नाही भुकासाठी,